मुंबईतील वाढतं प्रदूषण पाहता आज काँग्रेसकडून मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। आपण पाहिलं तर याच आंदोलनाला सर्व मुंबई काँग्रेसचे मुख्य जे आहे ते उपस्थित होते। त्यामध्ये वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड, असलम शेख, त्यासोबत अमीन पटेल ह्यासोबत अनेक जे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी होते। आणि आज जो जाहीरनामा आहे तो मुंबईच्या साठी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी आहे तो AQI वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत ज्योती गायकवाड देखील आहेत। मॅडम, आज AQI आहे तो खऱ्या अर्थाने 172 हा एवढा नोंदवला गेलेला आहे। मी स्वतःनी पाहिलेला आहे। काय वाटतं, मुंबई महापालिका असेल किंवा मग इतर ज्या एजन्सीज आहेत त्यांनी कुठेतरी या संदर्भात काम केलं पाहिजे, जेणेकरून हा AQI आहे तो कमी करण्यात येईल। गेल्या वर्षी देखील अशी दखल घेण्यात आली, नियमावली देखील सांगितली, भट्ट्या बंद करण्यासंदर्भात सांगितलं, परंतु त्यावरती कठोर कारवाई ती झाली। बरोबर म्हणताय तुम्ही। खरं जो नॉर्मल AQI आहे तो सगळ्यांना माहीत पाहिजे। 1 ते 50 आणि 50च्या 3 पट, 3च्या 4 पट, 5 पट एवढा AQI वाढतोय, ह्याचा अर्थ आपण इथे श्वास घेऊ शकत नाही अशी कंडिशन निर्माण झालेली आहे। 150 ते 200 मध्ये आहे ते डेंजर आहे आणि 200च्या वर जर गेला आहे तो इमर्जन्सी आहे। म्हणजे आपण ते राहू शकत नाही, आपण इमर्जन्सीमध्ये राहतोय। अशा कंडिशनमध्ये मुलांना, वृद्धांना, महिलांना, ज्या गर्भवती महिला आहेत अशा लोकांना आणि ज्या आजारी रुग्ण आहेत तशा लोकांना खूप त्रास होण्याची शक्यता आहे। आणि हे जे सगळे नियम बनवले जातात सगळे नियम धाब्यावर बसवले जातात। तुम्ही जर म्हणताय विकास हवा, तर विकासाच्या नावाने तुम्ही मुंबई भकास करताय, सगळी झाडं कापली जातात। त्यामुळे मुंबईचा जो स्रोत आहे, ऑक्सिजनचा स्रोत आहे तो कमी केला जातो। पहिला जेव्हा सरकार येतं तेव्हा सरकार येऊन आरेची झाडं कापली जातात, कुर्ल्याची झाडं कापली जातात। ही जी कंडिशन आहे तर ती तुम्ही वारंवार ठेवली गेली आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही जर नियम कडक बेंचमार्क लावले नाही तर ही कंडिशन परत येणार, ह्याच्यापेक्षा वर्स्ट होणार आहे। आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण ऑक्सिजन मास्क देणार आहोत, ऑक्सिजनचे एक सिलेंडर घेऊन मुलांना जावं लागेल शाळेत किंवा बाहेर फिरताना खेळताना। अशी कंडिशन आपण निर्माण करून ठेवणार आहे का? तर ही धोक्याची घंटा आहे आणि ही आताच समजली पाहिजे आणि या धोक्याच्या घंटेवर तुम्ही कार्यवाही आताच केली पाहिजे। आणि त्यासाठी मुंबई काँग्रेसने जनतेचा आवाज म्हणून हा मॅनिफेस्टो बाहेर आणलेला आहे। त्याच्यामुळे लोकांचे, सर्वसामान्य लोकांना जे त्रास होतात ते सांगितलेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील आणि निर्बंध कसे कडक करता येतील ह्याच्याबद्दल आज आम्ही बोललेलो आहोत। आणि त्यासाठी 10 जे आपल्या मॅनिफेस्टोचे आम्ही पॉईंट्स आणलेले आहेत। 10 पॉईंट तुम्ही सादर केले, परंतु निवडणुकीच्या आधी हे पॉईंट जाहीर केलेले आहेत। कुठेतरी विरोधक साहजिकच याच्यावरती आवाज उठवणार आणि बोलणार की निवडणुका पाहता हे सर्व काँग्रेसने आहे ते आता खेळ सुरू केलेले आहेत। कसं उत्तर द्यायला? नाही, आम्हाला बरं वाटेल की विरोधकांना ह्याच्यावर बोललं तर, कारण ह्याच्यावर बोललंच जात नाहीये, नको त्या गोष्टीवर बोललं जातं। आणि मुंबईचा जो प्रश्न आहे, मेन मुद्दा, त्याच्यापासून भरकटवलं जातं। जर मेन मुद्द्यावर आले तर आम्हाला नक्की आवडेल आणि त्यांनी उत्तरही द्यावं। जेव्हा तुम्ही बोलतील तेव्हा त्यांनी उत्तरही द्यावं की मुंबईची अवस्था अशी का करून ठेवलेली आहे। जेव्हा तुम्ही आज सांगताय बेंचमार्क 172 पर्यंत आहे, तर ह्या स्थितीमध्ये मुंबईच्या लोकांना का ठेवलं गेलं ह्याचं त्यांनी उत्तर द्यावं। जेव्हा तुम्ही एवढी सत्ता उपभोगली तेव्हा ह्याचा विचार का इतक्या दिवस केला गेलेला नाहीये। गेल्या 2 दिवसामध्ये सुमोटो दाखल केलेला आहे कोर्टाने याच प्रदूषणाच्या संदर्भात। कसं बघताय, कुठेतरी एकीकडे राज्य सरकार या संदर्भात विषय देत नसताना त्या ठिकाणी कोर्टाला सुमोटो दाखल करावा? नक्कीच, म्हणजे हे सरकारचं अपयश आहे आणि हे अपयश आपल्या सगळ्यांसमोर दिसतं आणि त्यासाठीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक बघतायत की काय चालू आहे। त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर केली जाते, कोर्टाकडून आदेश येतात तेव्हा तुम्ही करताय। म्हणजे तुम्हाला स्वतःला माणुसकी हा नावाचा प्रकार नाहीये, माणसाबद्दल विचार नाहीये आणि हे जे तुमचं चुकीचं वर्तन आहे ते प्रत्येक मुंबईकर माणूस बघत आहे। मुंबई नाही तर नाशिकमध्ये देखील तपोवन या ठिकाणी अनेक झाडं आहेत ती तोडली जातात। कसं? नक्कीच तपोवनामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या सुद्धा बरोबर आहोत, कारण जी महत्त्वाची आपले जे प्राणवायू आहेत, आपले जे फुफ्फुस आहेत ती फुफ्फुसच काढण्याचा प्रयत्न करण्यात आहे। मुंबईची फुफ्फुसं असू, नाशिकची फुफ्फुसं असू, तुम्ही माणसांना श्वास घ्यायला देत नाहीये, पूर्ण श्वासच हिणून घेतात। हे चुकीचं चाललंय आणि त्यासाठी सगळ्यांनी जिथे कुठे हे आंदोलन होणार आहे तिथे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, एवढंच आम्ही सांगतो। शांततेतलं आंदोलन असलं तरी देखील महानगरपालिकेला काय एक या ठिकाणी सांगाल, कारण महानगरपालिकेकडे सर्व यंत्रणा आहेत, हे प्रदूषण कमी करण्यासंदर्भातल्या देखील उपाययोजना महानगरपालिका राबवू शकतात। काय एक तुमच्या माध्यमातून इशारा? आम्ही एवढंच सांगू की आमचा मॅनिफेस्टो वाचा आणि तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करा। आता 5-6 जे महिने तुम्हाला मिळते, 1-2 महिने जे मिळतात, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि लोकांना फायदा होईल। लोकांना त्यांचा श्वास मोकळ्यापणाने घेता येऊ शकतो, शुद्धपणे घेऊ शकतील, एवढीच मी सांगेन। धन्यवाद। तर या ठिकाणी ज्योती गायकवाडांच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे, जो जाहीरनामा आहे सादर केलेला आहे त्याच्यावरती महानगरपालिकेने काम केलं तरी सुद्धा मुंबईतील प्रदूषण आहे ते कमी करता येईल। या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावरती घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हा संपूर्णपणे 10 पॉईंट्स आहेत ते त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत। प्रेम मात्रेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।